Cancer Healer Center, a new beginning. बीडच्या अर्धमसला गावात दोन तरुणांकडून जिलेटिनच्या सहाय्याने मशिदीमध्ये स्फोटामुळे मशिदीच्या भिंतीला भेगा, फरशीही फुटली आहे. दोन्ही तरुण पोलिसांच्या ताब्यात आहेत. बीडमधील मशीद स्फोटात प्रकरणातील आरोपी विजय गव्हाणेचा व्हिडिओ व्हायरल झाला. स्फोट घडवण्याआधी विजयचं जिलेटिन कांड्यासमोर ठेवून धूम्रपान. पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून नागपूरमधील माधव नेत्रालयाच्या विस्तारित प्रकल्पाचं भूमिपूजन. संघ भारतीय राष्ट्रीय संस्कृतीचा कधीही न मिटणारा अक्षयवट. मोदींचा गौरवोद्गार. संघाच्या पसंतीचा राष्ट्रीय अध्यक्ष पाहिजे असल्यानं मोदींचा दौरा. आपला राष्ट्रीय अध्यक्ष होण्यासाठी संघाचा दबाव. संजय राऊतांचा दावा. राज्यभरात मराठी नववर्षाचा उत्साह. गुढीपाडव्यानिमित्त राज्यभरात शोभायात्रेत मर्दानी खेळांसह ढोल ताशाच्या गजरात नववर्षाचं स्वागत. 2.5 वर्ष महायुतीनं केलेल्या कामाचं विजयच्या गुढीमध्ये रूपांतर झालंय. नव्या सरकारमध्ये पहिली इनिंग सुरू झाली. विकासाच्या गुढ्या उभारून राज्याला पुढे नेणार उपमुख्यमंत्री शिंदेंचं वक्तव्य. आज मनसेचा गुढीपाडवा मेळावा. गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरे काय बोलणार याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष. लाडकी बहीण योजना जाहीर केली तेव्हा राज्याच्या तिजोरीवर 43,000 कोटींचा भार आला. तिजोरीवर वाढलेला भार पाहता कर्जमाफीही होणार नाही अशी माहिती आहे. संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया. कर्जमाफी देऊ शकत नसाल तर अजित पवारांनी राजीनामा द्यावा. महाराष्ट्राच्या जनतेचा वचनभंग केल्यानंच नैतिकतेच्या आधारे राजीनामा द्या. संजय राऊतांची टीका. राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे अपघातामधून थोडक्यात बचावले. बागडेंच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड. धूर निघाल्यानं हेलिकॉप्टर पुन्हा खाली उतरवलं. कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयाकडून प्रशांत कोरटकरला न्यायालयीन कोठडी. कोरटकरच्या जामिनासाठी अर्जावर 1 एप्रिलला सुनावणी. कोरटकरच्या रोल्स रॉयल्समुळे मोठा घोटाळा उघडकीस येण्याची शक्यता. महेश मोतेवारच्या गाड्या कोरटकरनं वापरलेली आणि तुषार कलाटेकडे असलेली गाडी जप्तच केली नव्हती, सूत्रांची माहिती आहे. कुणाल कामरा विरोधामधील 3 गुन्हे मुंबई पोलिसांकडे वर्ग. उपमुख्यमंत्री शिंदेंवर विडंबनात्मक गाणं सादर केल्याचा कामरावर आरोप. 1 एप्रिलपासून वीज 10% स्वस्त होणार. महावितरण कंपनीच्या प्रस्तावानंतर महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाकडून वीज दर निश्चितीचे आदेश. मुंबईच्या तापमानामध्ये अचानक वाढ. मुंबईतील तापमान 36 अंशांवर. आजही मुंबईचा पारा चढाच राहण्याचा अंदाज. महाराष्ट्राची लोकप्रिय वृत्तवाहिनी आता फ्री डिशवर. 1 एप्रिलपासून TV9 मराठी डीडी फ्री डिशवर पाहता येणार. डीडी फ्री डिशच्या प्रेक्षकांना 68 क्रमांकावर TV9 मराठी दिसणार. Cancer Healer Center, a new beginning.